सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। अंतराने सर्वांनी काढायचे आहेत। तसेच नगरसेवक श्री शंकर काका माळवदे हे देखील उपस्थित आहेत। सर्वांना प्रेरणा मंत्र होईल। सर्वांनी एकत्र म्हणायचंय। मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले देशद्रोही तुके कुत्ते मारून निघालावे परिते देवदास पावती फटते यदरती संशयो नाही देव मस्तकी धरावा अवघा अलकल्लोळ करावा मुलक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। बाकी कुणी रांगेमधून हलायचं नाहीये। त्याच्या माग मशालधारक असतील आणि त्याच्या माग महिला व छोट्या मुली असतील। कोणतीही ठिणगी वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आपापला फोन सायलेंट करायचा आहे। कुणालाही सांगावं लागलं नाही पाहिजे। तसेच वाहतूक पोलिसांना ट्रॅफिक यासाठी थोडस सहकार्य करायचंय। सर्व महिलांनी लहान मुलींनी आपल्या मध्ये एक हाताचं अंतर ठेवायचंय। हे लहान मुलं असू देत, मोठी माणसं असू देत, तसेच सर्व स्त्रिया असू देत, सर्वांनी शिस्तीचं पालन करायचंय।
आपल्या हातून शिस्त मोडली जाणार नाही हे प्रत्येकानं लक्षात घ्यायचंय. ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. तीनच्या लाईनी करा पुढे बघ. गौरव गौरव इथे ह्याच्यावर येतोय की आता तीनची ओळख रे. 3ची ओळ करायचे. प्रत्येकानं 3ची ओळ करायचे. कोणीही ओळ मोडायची नाहीये. शिस्तीचं सर्वांनी पालन करायचंय. सर्वांना ही मुकबध यात्रा चालू होण्या अगोदर सूचना दिलेल्या आहेत. या सूचनेचं सर्वांनी पालन करायचंय. आपली ही मुकबध यात्रा ही कशी व्यवस्थित आणि शिस्तीत होईल त्याचं सर्वांनी भान ठेवायचंय. पदयात्रेत सहभागी झालो आहोत हे याची सर्वांनी दक्षता घेऊन चालायचंय. शिस्तीचं पालन हे सर्वांनी करायचंय. कुणाला सांगायला लागलं नाही पाहिजे. ज्यांनी कुणी मुकबध यात्रेत डोक्यावर टोपी वगैरे घातली असेल त्यांनी आपली टोपी काढायचे. नमस्कार. आज फाल्गुन अमावस्या, मृत्युंजय अमावस्या म्हणजेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची 337वी पुण्यतिथी आहे. या निमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे करण्यात आलेले होते. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा 18 फेब्रुवारी पासून या बलिदान मासाला प्रारंभ झाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जे इतिहासातील अजरामर बलिदान आपल्या देव देश धर्मासाठी दिलं त्याचीच एक जाण म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात अनेक राज्यांमध्ये आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली गेली कित्येक वर्षे हा बलिदान मास पाळला जातो. या बलिदान मासाचा शेवटचा दिवस म्हणजेच आज फाल्गुन अमावस्या संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. ज्या संभाजी महाराजांचा जन्म झाल्यापासूनच संघर्ष हा त्यांच्या वाट्याला आला. पण संघर्ष वाट्याला आला तरी देखील संभाजी महाराज कधी मागे हटले नाहीत. देव देश धर्मासाठी त्यांनी जे अतुलनीय बलिदान दिलं त्या बलिदानाच्या जोरावरच आजचा हिंदुस्थान उभा आहे. या निमित्त आज सकाळी महाअभिषेक व पूजन इथे करण्यात आले. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता मान्यजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही इथून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एक निवेदन दिलेलं आहे की या संभाजी महाराजांची शासन स्तरावर नोंद घेण्यात यावी आणि संभाजी महाराजांची प्रतिमा ही सर्व शासकीय कार्यालयात लावण्यात यावी, जेणेकरून हा इतिहास जाज्वल्य इतिहास शासन स्तरावर सगळीकडे पोहोचेल. यानंतर आता लाठीकाठी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके होती व त्यानंतर आता मुकबध यात्रेस प्रारंभ होत आहे.